आदिवासी होता, हे सर्वात पहिले आपण सर्वांनी लक्षात घेणं गरजेचं आहे मित्रांनो। या आलाकालापासून या देशामध्ये आदिवासींनी आपली भूमिका, आपली संस्कृती, आपली भाषा जतन करून या देशावर उपकार केलेले असं मी म्हणतो। मी असं कधीच म्हणणार नाही की आदिवासी या देशाचा वनवासी होता। मी सर्वांना हे छाती ठोक सांगू इच्छितो की आदिवासी हा या देशाचा मूळ निवासी आहे। आदिवासी हा या देशाचा मूळ निवासी आहे। बोला सर्व आदिवासींना आजच्या जागतिक आदिवासी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। आदिवासी दिन हा जागतिक लेवलवर खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो आणि तो भारतातही जागतिक आदिवासी दिनाच्या आणि आदिवासींना संस्कृतीची ओळख व्हावी म्हणून हा आदिवासी दिन हा मोठ्या प्रमाणावर साजरा होतो। या आजच्या दिवशी आदिवासी दिनाच्या सर्व आदिवासी बांधवांना हार्दिक शुभेच्छा। आदिवासी दिनाच्या माझ्या आज आपण जागतिक आदिवासी दिन साजरा करत आहोत। जागतिक आदिवासी दिन हा युनो संघटनेने जाहीर केल्याप्रमाणे 9 ऑगस्टला सगळ्या जगामध्ये साजरा होत असतो। आपला जल जंगल जमीन यालाच आपली संपत्ती मानणारा हा आदिवासी समाज, विविध कला कौशल्य हे अवगत असलेला आदिवासी समाज आजही निसर्ग पूजक आहे। आजही या कार्यक्रमाची सुरुवात करताना आपण धरतीचं पूजन केलेलं आहे, कंसारेचं पूजन केलेलं आहे। आजचा जो युवक आहे हा नुसते नाच गाणे नाही तर आपल्या हक्कांप्रती, कर्तव्यांप्रती जागृत झालेला आहे। मी महाराष्ट्रातील नव्हे जगातील तमाम आदिवासी बंधूंना जागतिक आदिवासी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देते। जय हिंद, जय शिवराय, जय भीमराव, जय बिरसा। करू का सर? आज 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन माझ्या परिवाराकडून व माझ्या महाराष्ट्राकडून जागतिक आदिवासी दिनाच्या सर्व आदिवासी बांधवांना जागतिक आदिवासी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। जागतिक आदिवासी दिनाच्या सर्वांना शुभेच्छा। आज वणी येथील क्रांती सूर्य बिरसा मुंडा चौकामध्ये असंख्य संख्येने आदिवासी बांधव तसे उपस्थित राहिले। 9 ऑगस्ट हा दिन हा मोठ्या उत्साहाने आणि जल्लोषात साजरा करत आहेत। आम्ही या साक्षीचे सुवर्ण क्षण तुम्ही बघत आहोत। आलेल्या बांधवांचे कमिटीच्या तर्फे हार्दिक अभिनंदन। जय आदिवासी। तुम्ही बघू शकता यावर दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा बिरसा मुंडा चौक हा खूप सुंदर प्रकारे सजवण्यात गेलेला आहे आणि 9 ऑगस्ट म्हणजे हा फक्त भारतात नाही तर पूर्ण जगामध्ये हा 9 ऑगस्टचा कार्यक्रम साजरा केला जातो। यावर्षी आपण थोडंसं वेगळं नियोजन केलेलं आहे। सांस्कृतिक कार्यक्रम आपण ठेवलेले, रॅलीचं नियोजन केलेलं आहे। सांस्कृतिक पथकं आपण बोलवलेले, आदिवासींच्या ज्या रूढी परंपरा आहे त्या आपण या ठिकाणी दाखवण्याचं काम करतोय। कृष्ण बागुल एक भवाडा कला पथक उंबरपाडा पिंपळसोंड सुरगाणा तालुक्यातून आम्ही पूर्वीपासून आदिवासी दिनाच्या दिवशी आम्ही हे भवाडा कला पथक कायम आम्ही सादरीकरण करतोय। आज जागतिक आदिवासी दिन आहे, त्यानिमित्त सर्वांना जागतिक आदिवासी दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। वणी गावामधून आज रॅली काढण्यात आलेली आहे, त्यामध्ये विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आलेले आहेत आणि सदर कार्यक्रम खूप छान आणि एक आदिवासी समाजाप्रती जे लोकांचं प्रेम आहे ते त्यातून दिसून येत आहे। तरी आमच्याकडनं वणी पोलीस स्टेशनकडून खूप खूप शुभेच्छा। जागतिक आदिवासी दिन छान आणि सुखरूप पार पाडावा अशा आमच्याकडनं शुभेच्छा आणि याकरता वणी पोलीस स्टेशनकडून चोख बंदोबस्त देण्यात आलेला आहे।